सुसंस्कृत व उच्च शिक्षित असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्या नेतृत्वाचं कार्यकर्तृत्वही आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। मी फार काही बोलणार नाही, मी एक एवढाच अनुभव सांगते इथं उपस्थित महिलांच्या वतीनं। महापूर असू दे, कोरोना असू दे किंवा दुष्काळ असू दे, या काळात माननीय विश्वजीतजी कदम साहेब आपल्या पाठीमागे ठाम उभे राहिलेत। आज जागतिक वातावरण बघतो, युद्धजन्य परिस्थिती आहे, बदलणारा ऋतू आहे आणि येणाऱ्या आगामी काळात अनेक संकट आपल्या समोर निर्माण होतील आणि त्या संकट काळात सुद्धा ज्या पद्धतीने आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, यापुढेही ते आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील। स्वप्नाली वहिनींच्या सोबत जो आमचा दौरा झाला त्यावेळेला असा अनुभवास आला की 1500 रुपयाचा काहीही परिणाम आपल्या भागातल्या महिलांच्या वरती झालेला नाहीये। कारण साहेबांच्या शिक्षण संस्थेतून, साहेबांच्या भारतीय विद्यापीठ असू दे, भारतीय हॉस्पिटल असू दे, या माध्यमातून आपल्या महिला सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि त्यांना 1500 रुपयाची काही गरज नाहीये। मी महिलांच्या वतीनं एवढी ग्वाही देते की येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेबांच्या पाठीमागे या महिला ठामपणे उभे राहतील आणि विक्रमी मताने त्यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त करते आणि खात्री देऊन थांबते। धन्यवाद। धन्यवाद ताई।